प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवले शहरातील निवडणुकीसंदर्भामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधनं राष्ट्रवादीचे उमेदवार पारुल गुजराती यांनी मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे. आणि निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा न्यूज लोकतंत्र 18ने त्यांच्या विजयावरती जवळपास शिक्कामोर्तब केलेला होता आणि तो कॉन्फिडन्स दिलेला होता आणि प्रत्यक्षात आज तो विजय झालेला आहे. मला सांगा, आज तुम्ही विजयी उमेदवार आहात आणि प्रत्यक्षात नगरसेविका झालेल्या आहात आणि आता पुढे जे आहे काय करण्याचा मानस आहे? सगळ्यात पहिले तर मी हे सांगेल का आज जे विजय झालेला आहे ते माझा नसून हे पूर्ण येवलेकरांचा विजय झालेला आहे. शेवटी हे लोकशाहीचा विजय झालेला आहे. जे लोकांनी मतं दिलेली आहेत त्यांनी मताधिक्यांनी जे मला विजय करून दिलं त्याच्याबद्दल मी खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि निश्चितच पुढील काळात आम्ही ज्या काही लोकांच्या अपेक्षा आहे आणि म्हणजे हे जे मी फिरताना जे काही लोकांना भेटली आहेत तर त्यांच्या ज्या प्रेम आहे, जे उत्साह आहे तेवढीच मला असं वाटतं माझ्यावर जबाबदारी आलेली आहे आणि निश्चितपणे ते मी खूप व्यवस्थितपणे ती पार पाडेल. आणि ज्या काही लोकांच्या मनात ज्या काही सुख दुःख ज्या काही समस्या असतील निश्चित मी त्यांच्यामध्ये राहून त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. मला हे सांगा, आज जो आहे घरामध्ये अतिशय आनंदाचा माहोल आहे, तो कशा पद्धतीने आपण सेलिब्रेशन करणार आहात? सेलिब्रेशन म्हणजे माझा स्वतःला असं वाटतं आहे का हा जो आहे म्हणजे माझं आज कुटुंब मला वाढल्यासारखं फिलिंग येत आहे का जे माझं जे घर आहे ते येवला जो पूर्ण वॉर्ड आहे तो माझा एक परिवार झालेलं असं फिलिंग मला येत आहे. म्हणजे खूप आनंद आणि खूप उत्साह आहे. आणि जे काही माझ्या मागे जे माझे कुटुंबीय आहे, जे माझे समाज बंधू आहे, मित्र मैत्रिणी, जे हितचिंतक चिंतक जेवढे लोक माझ्या मागे त्यांनी जे धावपळ केलेली आहे त्यांची सगळ्यांची मी आभारी आहे. निश्चित त्यांच्याबरोबरच मी हा उत्सव साजरा करणार आहे. मला हे सांगा, आता तुम्ही खूप कमी वयामध्ये यशाचं शिखर गाठलेलं आहे आणि तुमच्या प्रभागामध्ये आणि शहरामध्ये ज्या समस्या असतील त्या न्यूज लोकतंत्र 18वरती मुलाखत देताना तुम्ही सांगितलेलं आहे की मी ते प्रभावीपणे मांडेल आणि सोडवण्याचा प्रयत्न करेल. आता भुजबळ साहेबांची साथ आहे, विकासाचा रथ असा जो आहे पुढे चालू राहणार आहे. त्या माध्यमातून तुम्ही विकासाच्या दृष्टीने प्रभागामध्ये काय काम करण्याची इच्छा आहे? प्रभागामध्ये मला सगळ्यात पहिले तर ज्या काही माझ्या भगिनींनी आहे त्यांच्या ज्या काही मूलभूत समस्या असतील, पाण्याच्या असतील, स्वच्छतेच्या असतील, ज्या काही त्यांचा सर्वांगीण ज्या विकासासाठी ज्या काही मुद्दे असतील ते खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी आता नाही तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये सांगू शकेल, पण निश्चितपणे म्हणजे हे मी तुम्हाला सांगेल का ह्या मित्र मैत्रिणी जसं एकमेकांसाठी करतात तसं 100% मी त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेल. या होत्या पारुल गुजराती. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये म्हणजे भविष्यामध्ये एक प्रभागामध्ये प्रभावी ज्या आहे योजना राबवून प्रभागातली समस्या मी प्रभावीपणे सोडवण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारचा विश्वास त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. न्यूज लोकतंत्र 18साठी सचिन शिंदेसह अय्यूब शहा, येवला. धन्यवाद.